पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं बरं मी सांगते आज सौरभला प्रमोशन मिळालंय। अगं बाई, अरे वा वा, छान। क्या बात है, वा वा वा। सुनबाई, काय झालं? नीट ऐकायला नाही आलं मला। अहो अप्पा, सौरभला प्रमोशन मिळालंय, प्रमोशन। काय? वहिनी वहिनी, तुम्ही किती मोठ्याने सांगितलं ना तरी ऐकू येणार नाही त्यांना। त्यांना आधी 2-4 पेढे द्या, मग सगळं ऐकू येईल। हो। अगं अनामिका, आधी पेढे देवापुढे ठेव आणि मग सगळ्यांना वाटव। हो बरं। हो चालेल चालेल, तेवढी कळमी काढी। आज चांगली बातमी दिलीस, तुझी अशीच प्रगती होत राहो। अरे असू दे, असू दे। सौरभराव, अभिनंदन। हे केलेल्या कष्टाचं चीज झालं। खरंय दादा, आप्पा म्हणतायत ते अगदी बरोबर आहे। सौरभा, आई अण्णांच्या पाया पड। अरे हो, भाऊजींना प्रमोशन मिळाले म्हणजे भाऊजींचा पगार वाढलेला असणार। वल्ले, तुझी मजा आहे आता। होणार जाऊ बाई, सौरभा, हे बाबा तोंड गोड कर। काय आहे, तुम्ही एवढी चांगली बातमी दिली म्हणल्यानंतर एका पेढ्यावर कसं भागेल सुनबाई? मी आपले 2 पेढे घेतो। हा? अहो अप्पा, मोजताय कशाला? घ्या की। अहो 2 म्हणलात ना। सौरभा, तुझ्या या प्रगतीमध्ये माझ्या सुनेचा मोठा वाटा आहे बरं का। बघ बघ, माझ्या सुनेचं पायगुण बघ। अरे ती तुझ्या आयुष्यात आली आणि तुझी प्रगतीच प्रगती झाली। हो 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 मावशीबाई, तुम्ही अगदी बरोबर बोललात बरं का। सौरभराव, तर सुनबाई म्हणजे तुमच्या यशाची गुरु किल्ली आहेत बरं का। हा, यशाची गुरु किल्ली म्हणे। आता भाऊजींना प्रमोशन मिळालंय, यात हिनी काय दिवे लावलेत? वल्ले, जा बरं गोडाचा शिरा करायचा। नाही म्हणजे जेवताना काहीतरी गोड हवं ना पानाला। जा। हो बरोबर आहे, बरोबर आहे। करशील ना? हो हो, करते ना। सगळ्यांसाठी गोडाचा शिरा करते। हा, हो कर 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 कर, जा लवकर। सौरभ, शिरा मावशी आणि वल्लीकडून आहे। तू कसली पार्टी देणार आहेस ते सांग आधी। देऊया की, सगळे म्हणतील ती पार्टी देऊया। आणि यावेळेस तुझ्या खिशाला मोठा खड्डा पाडणार याची तयारी ठेव। बिलकुल काप, चांगली जोरदार दणक्यात करूया पार्टी। चालेल। महत्वाचं आहे, घ्यावा लागेल। हॅलो, शिरा कर। हिचा पायगुण, हिचा कसला आलाय पायगुण? काम करायची मी आणि कौतुकी मामायचं। काय तर म्हणे, प्रगती कशी झाली आहे भाऊजींची हिच्यामुळे। हिच्यामुळे कसली प्रगती? जर भाऊजींना कळलं ना की होणाऱ्या जाऊबाईंना लग्न करायचं नाहीये तर खचतील भाऊजी। प्रगती कसली अधोगती होईल भाऊजींची। महामाया, होणारी महामाया। होणारी कुठली? पहिल्यापासूनच महामाया आहे। नाही वल्ले, या महामायाच्या मनात काय आहे ना हे भाऊजींना सांगायलाच हवं। काही झालं ना तरी मी गप्प बसणारच नाही।
करते आता शिरा महामाईसाठी. माई मावशी, तुम्ही आणि आप्पा कधी येताय तिथे राहायला? हे पण तुमचंच घर ना, अगदी हक्कानं राहायला या. हो येणार. अगं हो, कशाला उगीच मग दोघांचा राजा राणीचा नवीन नवीन संसार, आता आणखी आमची अडचण कशाला? अरे वा, अडचण कशी काय? आम्हाला आवडते तुमची कंपनी. आपण मस्त पत्ते खेळू, हाऊजी खेळू, धमाल करू अगदी. हो हो करूया ना, धमाल करूया. आणि जेवण सुद्धा अशी चांगली चुंगली करूया बरं का. म्हणजे मावशीबाई नेहमी आम्हाला आळूवड्या, करंज्या असे मराठी पदार्थ खायला घालतात आणि तुम्ही आम्हाला ते पिझ्झे, मैद्याचे वेटोळे वगैरे हे पदार्थ खायला घाला. करूया ना, नक्की करूया. अहो आप्पा, मैदा पचत नाही तुम्हाला. रात्री तुमचं पोट खराब होतं आणि मग आम्हाला नाका धरून बसावं लागतं. नाही बघा जावई बापू, मी माझ्या चूर्णाची डबी जवळ ठेवीन. अरे काय माहितीये का, अहो फिरंगी पदार्थ खाण्यात सुद्धा मजा येते. बाई त्यांना बोलवा, सतत भुकेलेले असतात. बोलो. बरं का मावशीबाई, भुकेसाठी खाणं वेगळं आणि चवीसाठी खाणं वेगळं. मी पक्का खवय्ये आहे बरं का. हा. चला चला सगळ्यांनी शिरा खा, तोंड गोड करा. अरे वा. हे घ्या. आप्पा. हा ते 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 अहो माई मावशी, ज्यांच्या पायगुणामुळे सगळं झालंय आधी त्यांना तोंडगोड करू दे ना. घ्या घ्या. अगं बाई, उत्सव मूर्ती कुठे आहे? अगं तो आहे इथेच, बाहेर येईल आता इतक्या. अच्छा, मग मी त्यांना शिरा देऊन आले. नको नको, अगं त्याचा ऑफिसचा कॉल चालू आहे, झाला की येईल की तो आत. अहो मी काय त्यांना ऑफिसच्या कॉलमध्ये डिस्टर्ब नाही करणार आहे. मी त्यांना फक्त शिरा देऊन येणार. आले या, त्यांना शिरा देऊन आले. बरा केलाय शिरा पोरीनं. नाही असं नाही चालेल. ते रिपोर्ट्स आधी मला मेल करा, मी ते रिपोर्ट चेक करतो. आणि हो, मला आधी ते बघायला लागतील. नाही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही ते मला मेल करा, मी ते चेक करतो. आपण उद्या ह्यावर ऑफिसमध्ये बोलू. ओके, मला मेल करा. थँक्स. द्या. अगं मी आत येतच होतो. अहो तुम्ही काम करताय ना, गरम गरम आहे ना, म्हणलं खाऊन घ्या तुम्ही. ते जरा मला आणि महत्वाचं पण बोलायचं होतं. म्हणजे आत बोलूया की. नाही नाही, ते मी इकडे. आत ये की. अरे तेच म्हणतोय, माझा फोन सुरू होता, तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं. आत बोल की. आत बसूया. ये वल्ली. एक मिनिट भाऊजी. काय चाललंय तुझं? माझं कुठे काय? दादा काय म्हणतोय, काय सांगणार होतेस तू त्याला? ते अरे ते नाही का होणार जाऊ बाई, सकाळी फोनवर म्हणाला ना मला काही लग्न करायचं नाहीये भाऊजींची. ते मला भाऊजींना सांगायचं होतं. मी कधी बोलले असं? अरे असं काय करतोयस? आज सकाळी नाही का ते फोनवर म्हणाल्या, ऐकलं ना मी, तू पण ऐकलंस? अगं ते गमतीत म्हणाल्या त्या. इतकी मोठी गोष्ट कोणी असं गमतीत म्हणतं का? हा, मला तर असं वाटतंय होणाऱ्या जाऊबाईंना फसवणूक करणार आहेत आपल्या भाऊजींची. मला वाटलंच तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. बहिणी जे काय म्हणाले ना, गमतीत म्हणाले, तू उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. बघ, कोणालाही काहीही सांगायला जाणार नाही, काहीही सांगायला जाणार नाही वल्ली. इतक्या दिवसांनी आनंदात दिसतायत ते दोघं. बघवत नाही का तुला? उगाच सगळ्यांचा मूड खराब करायचा नाही, समजलं का? बोल. अनामिका, तुला आणि सौरभला असं एकत्र हसत खेळत आनंदात राहताना बघून खूप बरं वाटलं ग. अगं हे स्वप्न तर गेले कित्येक वर्ष मी बघत होते सौरभसाठी. हल्ली हल्ली तर मी आशाच सोडली.
पण झालं. स्वप्न पूर्ण झालं. माझ्या सौरभला असा आनंदात बघून खरंच खूप बरं वाटलं. समाधान मिळतं. तुम्ही दोघं असेच आनंदाने एकत्र राहा म्हणजे झालं. वा, हे छान खुश आहेत. मग आम्ही का दुःखात राहायचं? आम्ही या म्हाताऱ्यांना सांभाळायचं, त्यांची दुखणी काढायची आणि हे मजा करणार. नाही नाही, असं नाही चालणार. यांना पण त्रास झालाच पाहिजे. भाऊजी, मला थोडे पैसे हवेत. काय चाललंय तुझं? सचिन, एक मिनिट. मला काही प्रॉब्लेम नाही. अरे वल्ली, किती पैसे हवेत? 50,000. एकदम 50,000? भाऊजी, मी माझ्यासाठी नाही मागते पैसे. तुम्हीच म्हणाला होतात ना की वाड्यासाठी हवे असतील तर माझ्याकडनं पैसे माग म्हणून. म्हणून मी मागते पैसे. मला बिलं भरायची आहेत. वल्ली, काय चाललंय तुझं? का पैसे मागतेस? मी थांबा. का? भाऊजी, मला तुमच्याकडनं पैसे हवे. अगं पण वाड्याची बिलं भरायला का मागतेस त्याच्याकडनं पैसे? मी आहे ना, मी भरतो ना सगळे. तुम्ही एकटेच का घ्याल सगळी जबाबदारी? आणि तसेही भाऊजींचा सुद्धा या वाड्यावर हक्क आहे ना. मग ते देतील की पैसे, ते भरतील थोडीशी बिलं. हो की नाही हो भाऊजी? अगं पण तो राहतोय तरी का आता वाड्यात? मग त्याच्याकडनं का घ्यायचे पैसे? वल्ली, अगं माझं तुझं करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही सगळेच आपापल्या परीनं पैसे देतच असतो. पण असं सरळ एक रकमी पैसे मागणं बरोबर नाहीये ना. त्यापेक्षा तू सौरभला असं का नाही सांगत की तुम्ही सिलेंडरचे पैसे द्या, किराणा माल तुम्ही भरा, किंवा विजेचं बिल तुम्ही भरा. असा खर्च वाटून दे ना तू. होणार जाऊबाई, आता मी जे बोलेन ना ते ऐकून तुम्हाला वाईट वाटेल, पण तुम्ही या सगळ्यात कशाला पडताय? कारण सौरभ आणि मी फॅमिली आहोत. आम्ही सुद्धा एक कुटुंब आहोत. पटवर्धन कुटुंब. आणि आम्ही आमच्यात बोलतोय ना. तुम्हा दीक्षितांचा काय संबंध आहे या सगळ्याशी? वल्ले, काय बोलतेस तू? माई मावशी, मी काय चुकीचं बोलतेय का? मला तुम्ही सांगा, यांचा काय संबंध आहे या सगळ्याशी? अगो, काय संबंध म्हणजे? सौरभशी तिचा संबंध आहे ना, म्हणजे वाड्याशी संबंध आहेच. अरे वा, म्हणजे यांचं लग्न झालं नाहीये आणि ह्या काय बायकोसारख्या बोलणार आहेत का? हो, कारण सौरभ आणि मी पार्टनर्स आहोत वल्ली. हो, पण तुमचं लग्न झालेलं नाहीये आणि मला माहितीये तुमचं लग्न होणारही नाहीये. आज सकाळी तुम्ही बोलत होतात ना फोनवर. मला काय पटेशी लग्न वगैरे करायचं नाहीये. पट्यासारख्या माणसाची कोण लग्न करणार? बोला खरं, बोलत होतात की नाही? वल्ली, अगं ते वेगळं आहे. तू काही बोलू नकोस. तुम्ही थांबाव जरा. माई मावशी, मी खरंच बोलतेय. या असं फोनवर बोलत होत्या, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. तू काय बोलते तुला कळते तरी का? या बोलल्या असं मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. वल्ली, अगं तसं काही नाहीये. तू उगाच वेगळं. तुम्ही थांबाव जरा. तुम्ही ना प्रत्येक वेळेला मला गप्प करता. तुम्ही सांगा, पुण्याला जाऊ असं म्हणाला की नाही सकाळी फोनवर? आणि ते म्हणाले तर मग भाऊजींपासून कशाला लपवायचं?
सकाळी मी हे सगळं चेष्टेत बोलले होते पट्या, पण हे तुला कसं सांगू आता? आता तुला काय वाटेल काय माहिती. वल्ली, तुला कळतंय का तू काय बोलतेस? आणि मुळात हे सगळं आत्ता बोलायची गरज आहे का? गप्प बस. दादा, तुला माहिती नाही वल्ली कशी आहे. प्लीज तिच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नको. काही अर्थ नाही तिच्या बोलण्याला. एक मिनिट तुम्ही सांगा मी काय चुकीचं बोलले? उगाच काय तुम्ही माझ्यावर आरोप करताय? आणि मला सांगा माझ्या बोलण्याला काय अर्थ नाही म्हणजे काय? मी काय वेडी आहे? काही बोलतेय? होणार जाऊ बाई, तुम्ही सांगा, तुम्ही सकाळी असं बोललात की नाही? वल्ली, आता बास हा. आता शांत बस, नाहीतर मी. सचू, वल्लीला बोलू नकोस. अरे दादा, कारण मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. ही गोष्ट आपल्यासाठी नवीन आहे. अरे मला माहिती आहे की ह्यांना माझ्याशी लग्न करायचं नाहीये आणि त्याच्यासाठी त्यांची काही विशिष्ट कारणं आहेत आणि ती कारणं मला मान्य आहेत. तू वल्लीला काहीही बोलू नकोस. मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. ओके वल्ली? वल्ली, तू हे काय करतेस? का आमच्यामध्ये भांडणं लावून देतेस? भाऊजी, या जे काही म्हणाला ना ते मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. एकही शब्द खोटा नाहीये. वल्ली, मला राग आलेला नाही. बास कर ना आता. दादा, वहिनी, वल्लीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. इतका आनंदाचा क्षण होता आणि हिने तमाशा करून ठेवलाय सगळा. सॉरी. तचू, अरे काही झालंच नाही. कसली माफी मागतोय? मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. चला निघतो. मावशी, आप्पा, निघतो. अरे निघूया काय? अरे एवढा आनंदाचा दिवस आहे, जेवून तरी जायला पाहिजे ना. आत्ता नको मावशी, पुन्हा कधीतरी येतो परत. आत्ता कोणाचाच मूड नाही. अरे पण सौरभा, मावशी, तोंड गोड केलं, शिरा खाल्ला, आत्ता पुरती पार्टी झाली. परत कधीतरी प्लॅन करून मोठी जोरदार पार्टी करूया. आत्ता नको. निघूया. भल्ले, तुला बोलण्याचं काही तारतम्य आहे की नाही? कुठे काय बोलावं कळत नाही तुला? मावशीबाई, अहो नेहमीच आहे हिचं हे. दोघं किती आनंदात आले होते इथं, सगळ्यांबरोबर आनंद साजरा करायला. पण हिरा पैशाशिवाय दुसरं काही सुचतच नाही. सारखं आपलं पैसे पैसे आणि पैसे. बस. बोला, तुम्ही सगळे मलाच बोला, जसं की मीच काहीतरी चुकीचं बोललीये. वल्ली, मी काही चुकीचं बोलले का? मी एक मिनिट. सचिन, सचिन सोड मला. वल्ली, का वागतीस का असं? आपल्यामुळे कोणाला काय वाटेल, कोणाला त्रास होईल याचा साधा विचार येत नाही का मनात? नाही नाही. नाही, तू करतोस माझ्या मनाचा विचार. तिकडे सगळ्यांसमोर तू माझ्या मनाचा विचार केलास का? अगं कधी नाही केला मी विचार तुझा. आता सुद्धा सगळ्यांसमोर अपमान नको, तमाशा नको म्हणून इथे घेऊन आलोय ना. बोलतोय ना हळू आवाजात. हळू बोलतोय म्हणे, जसं काय तू सगळ्यांसमोर कधी मला ओरडलाच नाही. अगं मग तू का आणतेस सारखी तशी वेळ? मी नाही आणले वेळ. त्या होणाऱ्या जाऊ बाई त्या बोलल्या, तेच मी सगळ्यांसमोर बोलले ना. तुला ओरडायचं तर त्यांना ओरड, तू मला कशाला ओरडतोय? कशाला म्हणजे? तुला एवढं कळत नाहीये का की तुझ्यामुळे सगळ्यांच्या मूडचा विचका झालाय वल्ली? परत माझ्यावरतीच आरोप करतोय. माझ्यामुळे नाही झालंय. मी काहीच बोललेले नाहीये. होणार जाऊ बाई जे बोलले ते होणार जाऊ बाई बोलले, त्यांना जाऊन ओरड, तू मला नको ओरडूस. अगं वहिनी चिडल्या होत्या दादावर म्हणून गमतीत बोलत होत्या, त्या चेष्टा करत होत्या आणि मुळात माझ्याशी बोलत होत्या ना. आमचा फोन चालू होता, तू कशाला परस्पर फोन घेतलास? बरं ऐकलंस तर ऐकलंस, पण माझ्याशी बोलत होत्या. बोला, तुम्ही एक मिनिट. सचिन, सोड मला. अगं
सगळ्यांसमोर सांगायची गरज होती अशा पद्धतीने? ही काय गंमत आहे का करायची? हा, सगळे कसं कौतुक करत होते. होणार आहे जाऊबाईंचं. राग आला मला. मग मी बोलले सगळ्यांसमोर जे काय होतं ते. आणि बघितलं ना भाऊजी कसे छान कौतुक करतात होणार जाऊबाईंचं. तू करतोस कधी माझं कौतुक? कधीही कौतुक करत नाही, नेहमी असंच बोलतोस तू मला. भाऊजी होणार जाऊबाईंना ओरडताना मला बघायचं होतं म्हणून मी बोलले सगळं. तू दादानी वहिनींना ओरडावं म्हणून केलंस हे? हो. काय करतोस तू? एक मिनिट सचिन, तू काय करतोय? त्या बोलल्या होत्या ना त्यांना लग्न नाही करायचंय. मी तेच बोलले ना सगळ्यांसमोर. मग त्यांनी अशी फालतू मस्करी कशाला केली तू सांग मला. चुकीचं आहे. माझ्यातला ना संयम संपलाय आता वल्ली. मी तुझ्यासोबत एका खोलीमध्ये नाही राहू शकत. सॉरी. एक मिनिट सचिन. लांब हो. झाला सगळा डाव परत माझ्यावरतीच उलटला. पैसे पण गेले आणि ही सगळी लोक मलाच ओरडतात.